आपण निमगाव सावा गावात गाडगे परिवाराला या ठिकाणी सांत्वनासाठी भेटायला आलो आहे आणि खरं तर व्हॉट्सअपला सगळ्यांनी मेसेज पाहिला की उष्माघाताने रुपालीताई गाडगे यांचं त्या ठिकाणी आकस्मिक निधन झालं. संदीप भाऊ, सकाळी मला ज्यावेळेस नारायणगावला हे पेशंट डॉक्टर मते हॉस्पिटलला आलं, आमचे सहकारी निवृत्ती पवार, मंगेश चिंचोडे त्यांनी मला फोन करून सांगितलं की आमच्या त्या महिलेला अटॅकसारखा त्रास झाला आणि आम्ही तातडीने मते हॉस्पिटलला येतो आहे. पण मी तिथे गेल्यानंतर पाहिलं तर तिथे गेल्यानंतर असं समजलं की रस्त्यातच कदाचित ताईंचं त्या ठिकाणी निधन झालं होतं. ही गोष्ट फार दुर्दैवी आणि फार म्हणजे मनाला वाईट वाटणारी होती. कारण कुणाची तरी पत्नी गेली, कुणाची तरी आई गेली. माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी कुणी अशा बातम्या उष्माघातामुळं ज्यांनी तयार केल्या त्यांनी या गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे होती, या परिवाराला भेट द्यायला पाहिजे नव्हती, यांचं म्हणणं जाणून घ्यायला पाहिजे नव्हतं. आज हृदयविकाराचा त्या ठिकाणी तीव्र झटका येऊन किंवा हार्ट अटॅकचा त्रास होऊन BP लो होऊन एका निमगाव साव्यातील एका खाजगी दवाखान्यात हलगर्जी त्यांच्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामुळं आमच्या त्या ठिकाणी रुपालीताईंचं निधन झालं आहे. खरं तर ते कुटुंब व्यवस्था सांभाळणारी ती माऊली होती, शेती करणारी माऊली होती. आज खरं तर ह्या कुटुंबाला एवढं मोठं दुःख झालं आहे आणि मला वाटतं अशा प्रसंगात एखाद्या कुटुंबाच्या भावनेशी कुणी खेळता कामा नये. जर अशा बातम्या जर तुम्ही पेरत असाल, ठीक आहे, एकीकडे उष्णतेची लाट आहे, आम्ही मान्य करतो, उष्माघात आहे हे पण मान्य करतो, परंतु आमच्या ताईचं जे निधन झाले ते उष्माघातामुळे झालेलं नाही. तुम्ही उष्णतेपासून काळजी घ्या, उष्माघातापासून काळजी घ्या, हा पार्टच वेगळा आहे. त्याबद्दल तुम्ही खरं तर प्रशासनाने आवाहन केलं पाहिजे, लोकांना त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली पाहिजे. परंतु ह्या मेसेजमुळं आता पूर्ण तालुका एकतर लोक अनेक घाबरले गेली की ह्या रुपालीताईंचं जसं मेसेज पाहिले सगळ्यांनी आणि कुटुंबाला तोपर्यंत माहीत नव्हतं संदीप भाऊ. अंत्यविधीच्या अगोदर जर माहीत असतं तर कदाचित आम्ही PM चा निर्णय घेतला असता. परंतु ही बातमी कोणी पेरली हा खरं तर फार मोठा संशोधनाचा भाग आहे, संशयाचा भाग आहे. याची खरं तर तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून उलट ह्या बातम्या जे पेरणारे आहेत अशा चुकीच्या पद्धतीने यांनी नाही कुठल्या कुटुंबाशी कोणाशी संपर्क साधला. इथल्या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की ताईंना, कारण सगळेजण या गोष्टीला साक्षीदार आहे. सकाळपासून ही सगळी लोक त्यासाठी धावपळ करत होती आणि रुपालीताईंचं त्या ठिकाणी निधन झालं. मी सगळ्या आपल्या शिवजन्मभूमीच्या वतीने खरं तर प्रथमतः ताईंना श्रद्धांजली व्यक्त करतो. या कुटुंबाला आधार देण्यासाठी खरं तर या संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी भेटण्यासाठी आम्ही आलो आहे. कुटुंबाने पण या खरं तर दुःखातून, मला खरं तर संदीप भाऊ दुःख एवढं मोठं आहे, दुःखातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. परंतु अशा बातम्या पेरून अजून मनाला वेदना होतात ना. तुम्ही काय बातम्या पेरता? सगळ्यांनी शहानिशा करायला नको. अशा बातम्या पेरणारे कोण आहे नेमकं हे पण आपण शोधलं पाहिजे. उद्या जर कुठली वेळ आली, या कुटुंबाच्या मागे आम्ही भक्कमपणे उभे. कुठली मदत तुम्ही सांगा, मला निम्म्या रात्री लावायचे, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि तुम्ही या माध्यमातून खरं तर डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ना, तुमच्या माध्यमातून येऊ द्या.